मी बोलत होते लॉंग जर्नी फायनली घ्या लॉंग जर्नी। नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो एका नवीन प्रवासामध्ये। तर आज आपण प्रवास करणार आहोत पुणे ते परतवाडा। जवळजवळ 550+ किलोमीटरचा प्रवास होणार आहे आपला। तुम्ही माझ्या समोर बघू शकता, ही जी गाडी आहे ही आहे स्लीपर नवीन आलेली शयनयान बस। विषय एक असा झालाय की पुणे ते परतवाडा आपल्याला प्रवास करायचा होता, परतवाडा, पण ते म्हणतात की हा पास चालत नाहीये शयनयान बसेससाठी ग्राह्य वगैरे, पण ते कंडक्टर म्हणतात की या गाडीला आपल्या स्लीपर बसला पास चालत नाही। माझ्या बरोबर तुम्ही पण प्रवास करता, तुम्हाला पण माहिती असायला हवं की पास चालतो पण ह्या गाडीला, त्यामुळे सगळ्यांना कळायला पाहिजे। ऍक्च्युली आता पहिल्यांदा मला अडवतात येत, मला याच्या अगोदर मी प्रवास केलेला, बघूया काय बोलतात ते। आपली गाडी स्लीपर आहे, म्हणजे पास आपल्या स्लीपर मध्ये कोणती चालत चालते की दादा? शिवशाहीचं आहे ना? हा, आपल्या स्लीपर आहे, चालतो शयन परिपत्र पास नाही का ना मी तुमच्याकडे? नाही आलं काय जाता त्यांना किती वेळ झाला सांगते गाडीला पास चालतोय। कन्सेशन कोणतंच नाही, कन्सेशन नाही, हा प्रवासी पास आहे, हा कन्सेशन पास नाहीये। एंट्री कशी करायची? कशी याच्यात करायची? मशीन मध्ये होतच नाही। सांगतो तुम्हाला, इथं इश्यू मध्ये जात गणेश फोन तुम्हाला सांगते कशी एंट्री करतात। ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम झाला होता, कंडक्टरना माहिती नव्हतं की ह्या गाडीला शिवशाहीचा पास चालतो। तर आपण आता तिथं जाऊन चौकशी केली, गाडीला पास चालतो आणि किती वेळ आपल्याला लागणार आहे ह्या प्रवासाला ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, आपला प्रवास सुरू होतोय आता आणि आपल्याबरोबर आपले सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत। चालवतो पण जरा थांबलो, म्हटलं नाही व्हिडिओ बहुत दिसतोय। बरं चला भेटू परत। ओके, तर चला निघते आता आपली बस, पाहू शकता तुम्ही। तर आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आजचं आपलं सीट हे असणार आहे सेकंड नंबरचं, पाहू शकतो तुम्ही। अगोदर सुद्धा आपण म्हणजे तुम्हाला मी सर्व माहिती दिलेलीच आहे ह्या गाडीची, बाकी तरी पण अजून बघूया नवीन काय राहिलं तर तुम्हाला सांगेल। तर आपण निघतोय वाकडेवाडी बस स्टँड मधून आणि टाइम बघा तुम्ही किती झालाय, 6:30 वाजलेत। थोडक्यात तुम्हाला पुन्हा एकदा माहिती देऊन देतो मी गाडीची की कसं सीटिंग वगैरे आहे काय। तर हे 2x1चं स्लीपर सीट आहे, इथं तुम्हाला फॅन आहे, हॅमर आहे एमर्जन्सी ग्लास साठी, इथं तुम्ही बॅग ठेवू शकता, पाणी बॉटल होल्डर आहे। बाकी तुम्ही विंडो पाहू शकता, विंडो पण खूप मोठी आहे गाडीची। आणि याच्या मागेच तुम्हाला या ठिकाणी रीडिंग लॅम्प आहे, हे बघा हे चालू आहे। तर पण तुम्ही बॅग वगैरे काही तुम्हाला अडकवायचं असेल तर अडकू शकता। इथं चार्जिंगचा पॉईंट आहे, तिथं तुम्ही फोन ठेवू शकता तुमचा चार्जिंगला लावून। आणि हे आपलं स्लीपर सीट, जसं आता हे सिंगल आहे तसंच डबल पलीकडे आहे। फर्स्ट टाइम मी चाललोय परतवाड्याला, बऱ्याच दिवसानंतर स्लीपर बसमध्ये प्रवास करतोय। प्रवासाचं अंतर पाहू शकता, जवळजवळ 594 किलोमीटर अंतर आहे आपलं। मी बोलत होते लॉंग जर्नी फायनली घ्या लॉंग जर्नी। तर हे आहे आपलं शिरूरचं बसस्थानक, पाहू शकता तुम्ही। आणि शेजारी बघा कोणती गाडी लागलेली, पलीकडे आहे नगर, हे आहे पारनेर मुंबई सेंट्रल आणि आपली पुणे परतवाडा। मार्ग सांगायचा राहिला होता, आपल्या गाडीचा मार्ग आहे नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चिखली, खामगाव, शेगाव आणि अकोट।
असा रूट आहे आपल्या गाडीचा. गाडी आली आहे जिंतूरवरून, जिंतूर पुणे. तर तुम्ही पाहू शकता सध्या आपल्या गाडीमध्ये मस्त कीर्तन चालू आहे. आणि गाडीला फिटिंगमध्येच म्हणजे जेव्हा गाडी बांधणी झाली गाडीची तेव्हाच सगळं ब्लूटूथ वगैरे दिलेलं आहे गाडीमध्ये. त्याच्यामुळं तुमच्या प्रवासामध्ये आणखीन टाइमपास भरपूर आहे तुम्हाला प्रवासादरम्यान. तर बघूया आता गाडी कुठे जेवायला थांबते आपली. तर गाडी थांबली आपली जेवायला हॉटेल फाउंटन मध्ये पाहू शकता. आणि इकडे एक शिवाई लागलेली छत्रपती संभाजीनगर वरून पुण्याला चालली बहुतेक. टाइम झालेला आहे आता 9:15 झालेत. जो पहिल्या शिवायचा आपण प्रवास केला होता तेव्हा आपण या ठिकाणी ब्रेकसाठी थांबलो होतो. आणि तुम्ही पाहू शकता याच ठिकाणी ही दुसरी शिवाई आलेली आहे. म्हणजे नवीन आलेली शिवाई आता या ठिकाणी उभा आहे. 1520 रुपयाचा शिवशाहीचा पास या गाडीला चालतो. तुम्ही पण लक्षात ठेवा, पुन्हा तुम्हाला कुठल्या कंडक्टरने अडवलं की ह्या गाडीला पास चालत नाही तर तुम्ही मेन अधिकारी बसतात तिथं जाऊन तुम्ही त्यांना दाखवू शकता, सांगू शकता की बघा पास चालतोय का नाही. मला वाटत नाही की पुढे गरज पडेल ह्या गोष्टीची. तर या ठिकाणाचे तुम्ही जेवणाचे रेट्स पाहू शकता. हॉटेल फाउंटन जिथं एसटी थांबलेली आहे. काही जास्त घेत नाही मी, फक्त डाळ खिचडी घेतोय. आमचा प्रवास आहे आणि जास्त काही भूक तर आहे पण नको, फक्त डाळ खिचडी पाहूया. डाळ खिचडी कशी आहे पाहूया. ठीक आहे. आणखीन एक शिवनेरी आली तुम्ही पाहू शकता इथं. तर या मग जेवायला, बाकी मग पुढं गप्पा मारूया जेव्हा गाडी हलेल तेव्हा. जेवण तर झालेलं आहे, छान होतं तसं. डाळ खिचडी चांगली होती. आणि पण 120 रुपयाला आपण तेच घरी वरण भात म्हणून खातो आणि इथं बघितलं ना 120 रुपये लागतात तेवढ्यासाठी. हॉटेल्समधले भाज्यांचे रेट जर पाहिले तुम्ही तर डाळ फ्राय सोडून बाकी सगळे 100च्या वरच आहेत. म्हणजे हॉटेल तसं प्रीमियम आहे आणि स्वच्छता वगैरे चांगली आहे हॉटेलमध्ये. बाकी याच्या पुढे आणखीन 2 हॉटेल आहेत ज्या ठिकाणी आपली एसटी थांबते आणि तिथं थोडीशी स्वच्छता मे बी आता बरेच दिवस झाले मी गेलेलो, पण तिथं जरा स्वच्छता आणखीन चांगली पाहिजे होती जशी या ठिकाणी आहे. कारण की तुम्ही पाहू शकता इथं सगळ्या आपल्या प्रीमियम गाड्या थांबतात. म्हणजे जसं शिवनेरी झालं, शिवाई झालं, परत सीटर स्लीपर झालं, ह्या गाड्या थांबतात. बाकी एक गाडी लागलेली आपली साधी एसटी, बघूया कोणती. तर बघा ना एकदम नवी कोरी आहे, प्लास्टिक सुद्धा नाही निघलेलं. पुणे नगर चोपडा मार्ग बघायचा, शिर्डी मालेगाव धुळे या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता एसटीला एक्स्ट्रा लाईटचा जुगाड केलेला आहे. बघा इथं आता नगरवरनं शिर्डी रोडला निघता तेव्हा रस्त्याची कामं चालू आहेत आणि रस्ता एवढा दिसत नाही, पट्टे पण नाही आहेत रस्त्याच्या. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल पांढरा पट्टा असतो, त्यामुळं साईडचा रस्ता वगैरे काही दिसत नाही. मध्ये पण पट्टे नाही आहेत कारण की पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळं लाईट खूप गरजेची आहे त्या रोडला, त्यामुळे एक्स्ट्रा लाईट लावली असेल. तर बऱ्याच दिवसानंतर एवढ्या गाड्या पाहिल्यात मी. म्हणजे ऍक्च्युली ट्रॅव्हल करत होतो पण असा ट्रॅव्हल नव्हता चालू, पण भारी वाटायला लागला आता असं एवढ्या गाड्या बघून. मस्त असं वाटायला लागलं कंटिन्यू प्रवास करत राहावं. आणि आपली गाडी आहे अमरावती विभाग परतवाडा आगाराची, पाहू शकता 2 गाड्या भेटलेल्या आहेत. ज्या गाडीने प्रवास करते पुण्यावरून परतवाड्यासाठी तिचा टायमिंग आहे संध्याकाळी 6:30चा. आणि जी परतवाड्यावरून निघते तिचा टायमिंग आहे दुपारी 4 वाजताचा आहे परतवाड्यावरून पुण्यासाठी. अजून एक 10 मिनिटं लागतील वाटते, पाहूया किती वेळ लागतोय. बाकी प्रवास एन्जॉय करा, दुसरं काय बोलणार. आणि भरपूर गर्दी झालेली. ह्या गाडीला 2 ड्रायव्हर आहेत आणि 1 कंडक्टर आहे बस. बाकी कंडक्टर 1 आहे का 2 आहे तेवढं जरा कन्फ्यूज आहे, पण 2 ड्रायव्हर नक्कीच ह्या गाडीसाठी.
विषय असा झाला की जस्ट आता पोहोचलो नगरमध्ये आणि मोबाईलचं जे स्टोरेज आहे ते फुल झालं एकदम, त्याच्यामुळे टायमिंग वगैरे काही सगळं सांगायचं राहिलं. तर आपण बघा नगरमध्ये बरोबर आता 11:15 वाजता पोहोचलेलो आहोत. बरंच काही बोलायचं होतं पण स्टोरेज फुल झाल्यामुळे काय बोलता आलं नाही, ते फाईल उडवण्यातच माझा वेळ गेला, त्यामुळे ठीक आहे. आणि तुम्हाला जे करमाळा सोलापूरला ज्या गाड्या जातात पंढरपूर वगैरे त्या या ठिकाणी गाड्या लागतात बघा. तर मंडळी आला आहोत आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि टाइम झाला बघा 12:15 वाजलाय. कुठं चाललंय? एक रूट आहे आवाज तरी द्यायचा राव बघू. म्हणलं तुमचं उलट म्हणलं आधी. आपल्याला पुन्हा भेटलाय SSS जर्नी. पाहू शकता ही आपली पुणे परतवाडा गाडी आणि याच्या शेजारीच आता ही जळगाववरून आलेली बोट पाहू शकता तुम्ही. जळगाव पुणे गाडी. ह्याला चिखलीलाच जायचंय पण दुसरी गाडी आहे त्याची, नाही त्याला म्हणणं होतं चल आपल्या बरोबर. ठीक आहे तो दुसरा ब्लॉग करणार आहे, पुन्हा कधीतरी भेटू नेक्स्ट टाइम. बरंच आहे तो पण ह्याचेच ब्लॉग करतो. हे आहे सिडको बसस्थानक. इथून सगळ्या नागपूर यवतमाळ वगैरे म्हणजे विदर्भात जाणाऱ्या गाड्या तुम्हाला इथून भेटतील. बाकी छत्रपती संभाजीनगरच्या मेन स्टँडवरून तुम्हाला पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या भेटतील. आपण जो आज प्रवास करत होतो छत्रपती संभाजीनगरपर्यंत प्रवास केला, तो जो रस्ता होता तो जो मार्ग आहे तो आहे राष्ट्रीय महामार्ग 753F. दिघी फोर्ट पासून जळगावला जातो वाया तो पुणे नगर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड आणि पुढे जळगावला असा हा राष्ट्रीय महामार्ग 53ला मिळतो. म्हणजे तो त्याचा उपरस्ता आहे. राष्ट्रीय महामार्ग 53 जो आहे तो आहे गुजरात पासून ओडिशापर्यंत जातो. जालन्यावरनं पुढं चिखली, पुन्हा खामगाव, शेगाव आणि नंतर परतवाडा, अकोट परतवाडा असा प्रवास होणार आपला पुढं. बाकी आता थोडा आराम करूया आणि बघूया कुठे जायचे. कारण आपण आता जालन्यामध्ये आलो आहोत आणि टाइम झाला बघा 2:03 आणि मी सुद्धा पूर्ण पॅक झालोय. खाली उतरूशी वाटत नाही आता. पाहू शकता स्टँड आहे जालन्याचं. आणि तुम्ही हे बघा ना, मी अगोदर आलो होतो तेव्हा काय नव्हतं, सिमेंटचं केलेलं आहे आता. तर काय खड्डे बिड्डे पडायचा काही विषयच नाही इथं. छान प्रकारे केलेलं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर बघा हे आहे पलीकडचं डबल स्लीपर सीट. गाडी तशी रिकामीच आहे, काय आता एवढी गर्दी नाही आहे गाडीमध्ये.
तर ही आली बघा पुणे यवतमाळ, पलीकडे एक स्लीपर पण आली. तर आता एवढ्या 2-2 गाड्या आल्यात म्हणल्यावरती उतरवता लागेलच. हे बघा ही आलेली आहे पुण्यावरूनच आलेली यवतमाळसाठी. त्याचा मार्ग बघा जालना, मेहकर, वाशिम, पुसद, दिग्रस, दारवा आणि इथं आपली गाडी आहेच. पण इकडे पण आणखीन एक गाडी आलेली. ओ हो हीच गाडी भेटली होती आपल्याला, आठवते का तुम्हाला? जेव्हा आपण परतूर ब्लॉक करत होतो तेव्हा गाडी इथं थांबली होती आपली आणि ही गाडी आली होती लातूरवरनं जळगावसाठी. त्याचा मार्ग बघा अंबाजोगाई, बीड, अंबड, जालना असा मार्ग आहे ह्या गाडीचा. हो सेम त्याच टायमिंगला बहुतेक आपण लवकर आलो आहे का, पण हीच गाडी होती. पण ती साधी गाडी होती का स्लीपर गाडी होती मला पहिला ब्लॉग बघावा लागेल. तो गाडी बघू शकता तुम्ही, फुल पॅक झालेली आहे गाडी, फुल पॅक. हे बघा साधी गाडी ना साध्या दरामध्ये, त्याच्यामुळे त्या गाडीला आपल्या गाडीला तिकीट जास्त आहे. तर निघतो आता आपण जालन्यामधून. टाइम झाला बघा 2:15. बघूया कुठं थांबली वगैरे तर ठीक आहे, असं काही चहा वगैरे आपण तर घेणार नाही. बाकी पाहूया. आता ही शेजारी आणखीन एक गाडी लागली, ती आहे जाफराबाद गाडी. आता आलो आहोत आपण चिखलीमध्ये आणि टाईम बघा, टाईम झाला आहे 3:45 वाजलेत सकाळचे, पहाटेचे. बाकी मस्त प्रवास सुरू आहे आणि जरा वेळ झोपलो होतो, छान झोप लागली, छान प्रवास होतो आहे, ऑल मस्त. आणि रस्ते वगैरे चांगले असल्यामुळे काय विषयच नाही, एकदम छान असा प्रवास होतो आहे. आला आहोत आपण खामगावमध्ये आणि टाईम बघा झाला आहे 4:45 वाजलेत आणि आत्तापर्यंत आपण जवळपास 445 किलोमीटर कवर केलं आहे. आणि आता काय इथं खामगावच्या बायपासला आहोत आपण आणि इथून आता शेगाव जवळच आहे, थोडंसं अंतर राहिलं आहे. गाडी चहासाठी थांबलेली आहे पण आपण काही चहा वगैरे घेणार नाही आहे. गाडी चालले का तुम्ही? बरं पण आता खामगावमध्ये आणि टाईम बघा किती झाला आहे 5:07. जर तुम्हाला शेगावला यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी उतरू शकता, म्हणजे इथून तुम्हाला भरपूर गाड्या शेगावला जाण्यासाठी. पण बेसिक खामगाव लक्षात ठेवा, कारण की खामगावला कनेक्टिव्हिटी भरपूर आहे. जसं ST मंडळाच्या पण भरपूर गाड्या तुम्हाला स्लीपर बसेस पण डायरेक्ट भेटतील. ही गाडी शेगावमधूनच जाते. तर स्वागत आहे मंडळी तुम विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये. आणि आपण बघा किती वाजता पोहोचलोय, 5:30 वाजता, बरोबर 5:30 वाजता पोहोचलो आहोत. पुण्यावरून तुम्हाला शेगावला येण्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे ह्या गाडीचा आणि एकदम आरामदायी प्रवास होतो आणि वेळेत तुम्ही पोहोचताय. बघा मी किती वाजता निघालो होतो, साधारण आपण 6:30च्या दरम्यान आपण पुण्यामधून निघालो होतो आणि शेगावला बघा 5:30 वाजता पोहोचलोय. म्हणजे जवळजवळ 11 तासात आपण इथं शेगावमध्ये पोहोचलेलो आहोत आणि गाडी पण खूप छान आली, एकदम आरामदायी प्रवास झालेला आहे. आणि आता इथून जवळच आहे, आता बाकी इथून मंदिर फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता किंवा रिक्षाने सुद्धा जाऊ शकता. राहण्याची वगैरे छान व्यवस्था आहे. अगोदर पण मी एक ब्लॉग केलेला आहे शेगावचा, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे कुठं वगैरे राहण्याची व्यवस्था आहे तुमच्यासाठी. बाकी हा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे, परतवाड्यापर्यंत आपण जाणार आहोत आणि तिथून पुढं पण नेक्स्ट जर्नी होणार आहे. त्यामुळे आपण इथं काय थांबणार नाही आहोत, आपण आता इथूनच मुखदर्शन घेऊया. आणि पलीकडे एक बघा कुठली गाडी लागली, शेगाव वसमत गाडी लागलेली पलीकडे. 115 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे परतवाडा. तर चला मग पुन्हा गजानन महाराजांचं नाव घेऊन आपण पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला श्री संत शिरोमणी गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. तर मंडळी आपण पोहोचलो आहोत अकोटमध्ये
आणि आता टाइम झालाय बघा 6:35 झालेत. हे बघा अकोटचं बस स्थानक असं आहे. समोर गाडी लागली ती आहे अकोट ते लारा. आपल्या गाडीतले सगळे प्रवासी तर अकोटलाच उतरलेत. अंजनगाव बस स्थानक पाहू शकता. टाइम झालाय 7:11. आणि ही गाडी बघा, ही गाडी आहे परतवाडा, अंजनगाव, अकोट, शेगाव, नांद्रा, मलकापूर, भुसावळ हा मार्ग आहे गाडीचा. पण ह्या बस स्थानकामध्ये स्वच्छता बघा ना किती आहे. खूप छान प्रकारे स्वच्छता ठेवलेली आहे. तर आता इथून फक्त 29 किलोमीटर राहिले परतवाडा आणि मग आपण आपल्या स्टेशनला, आपल्या शेवटच्या स्टॉपला पोहोचतोय. बाकी पाहू शकता इथं 2 गाड्या आणखीन. आता ह्या कुठे झाले ते अजून बोर्ड लागलेला नाहीये. तर मंडळी पोहोचलो आहोत आता आपण अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाडामध्ये. तर आपला हा आतापर्यंतचा सर्व प्रवास होता आणि जवळपास आपण 550+ किलोमीटर आपण प्रवास केलेला आहे. आता ही गाडी आतमध्ये जाणार आणि पुन्हा रात्री प्रवासासाठी निघणार. तर हे पाहू शकता अशा प्रकारे आहे परतवाडाचं एसटी स्टँड. तर परतवाडा हे मेळघाटाचं प्रवेशद्वार सुद्धा मानलं जातं आणि इथून मध्य प्रदेशची बॉर्डर फक्त 12 किलोमीटर आहे. बाकी सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेला आहे परतवाडा. आणखीन बरंच काय आहे, कॉमेंट करून सांगा तुम्हाला काय माहिती अजून परतवाड्याविषयी. तर चला हा प्रवास आता आपण इथं संपूया आणि भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. अरे हा टाइम सांगायचं राहिलं तुम्हाला, 7:45 झालेत. छान प्रकारे बनवलेले, मला आवडले डिझाईन बस स्टँडचं. या खूप छान आहे. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आता इथून पुढं आणखीन एक जर्नी सुरू करणार आहे मी. आता लगेच नाही येते, कदाचित उद्या ती गाडी मला भेटेल. पण बघूया आता इथून कोणता नवीन प्रवास होतोय काय असेल ते तुम्हाला पुढं पाहायला भेटेल. तर बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराज.